बुलेटिनमध्ये पाहणार आहोत आमच्या प्रतिनिधींनी घेतलेल्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा. 15 बातम्या 15 रिपोर्टरच्या माध्यमातून. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शिर्डी दौरा यापूर्वी 2 वेळा रद्द झाला होता. त्यामुळे यावेळी मोदी यांना शिर्डी इथे आणायचंच असा राधाकृष्ण विखे पाटील यांचा आग्रह होता. मात्र या दौऱ्यावर मराठा आरक्षण आंदोलक तीव्र भावना व्यक्त करतील अशी शक्यता असल्यानं गुप्तचर यंत्रणांचा विरोध होता. कालपासून जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केले. त्याचे पडसाद मोदी दौऱ्यात उमटू शकतात असा अहवाल राज्याच्या गुप्तचर यंत्रणांनी दिला होता. त्यामुळे बुधवारी रात्री उशिरा उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची बैठक झाली. चर्चेचा तपशील गृहमंत्री आणि विखे यांना देऊन हा दौरा पुढे ढकलण्याची सूचना केली गेली. मात्र विखे आपल्या निर्णयावर ठाम राहिल्याची माहिती आहे. शिर्डी राहता हा विखे यांचा बालेकिल्ला आहे. इथून आपण अपेक्षित गर्दी जमवू आणि मराठा आंदोलक काही करणार नाहीत असा विश्वास व्यक्त केला. त्यामुळे मोदींचा शिर्डीत कार्यक्रम होऊ शकलाय. एकूणच काय तर गुप्तचर यंत्रणांचा अंदाज बहुतांश खरा होता. ह्या यंत्रणांचं ऐकलं असतं तर मोदी यांचा दौरा पुढे गेला असता. पण यंत्रणांवर येणारा ताण वाचला असता आणि मराठा आंदोलकांची कटुताई कमी झाली असती. महाराष्ट्र आरक्षणाच्या मुद्द्यावरून अवघ्या महाराष्ट्राचं रान पेटलंय. दुसरीकडे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राच्या शिर्डी दौऱ्यावरती आहेत. साईबाबांचे दर्शन घेतल्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातील विविध विकास प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. यावेळी बोलताना नमो किसान सन्मान योजनेचा शुभारंभ करण्यात आल्याची माहिती नरेंद्र मोदी यांनी दिली. मोदीजींच्या हस्ते शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत. शेतकऱ्यांच्या खात्यात 3 टप्प्यात 6,000 रुपये जमा होणार आहेत. त्यातील पहिला हप्ता जमा केला जाईल अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. तर पवार कृषी मंत्री असताना शेतकऱ्यांना MSPचे पैसे मिळत नव्हते असा टोलाही त्यांनी लगावला आहे. वैयक्तिकरित्या त्यांचा सन्मान आम्ही करतोय, पण शेतकऱ्यांसाठी त्यांनी काय केले असा सवालही अजित पवारांसमोरच नरेंद्र मोदी यांनी उपस्थित केला आहे. तर महाराष्ट्राचे एक ज्येष्ठ नेते केंद्रात कृषी मंत्री राहिलेत. त्यांनी आपल्या कार्यकाळात शेतकऱ्यांना 3.5 लाख कोटी MSPवर धान्य खरेदी केले. आम्ही त्याच कालावधीत 13.5 लाख कोटी MSPवर खर्च केल्याची माहितीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. राहुल काळबांडेसह अमोल मतकर, न्यूज स्टेट महाराष्ट्र, शिर्डी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज कार्यक्रम पार पडलाय. या कार्यक्रमासाठी जाणाऱ्या ST बसच्या शेवगाव तालुक्यातील मंगरुळमध्ये काचा फोडल्यात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज शिर्डी दौरा पार पडलाय. यावेळी विकास कामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले. याच कार्यक्रमादरम्यान शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला जाण्यासाठी प्रत्येक गावातून ST बसचे नियोजन करण्यात आलं होतं. मात्र सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटल्याने शिर्डी इथल्या सभेसाठी लोकांना घेऊन जाण्यासाठी मंगरुळ इथून निघालेल्या बसच्या अज्ञातांनी काचा फोडल्यात. त्यामुळे ही बस चालक PP फुंदे यांनी पुन्हा शेवगाव आगारात आणली. यावेळी बसचा पंचनामा करण्यात आलाय. अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. त्याचप्रमाणे लोकांना शिर्डी येथे घेऊन जाण्यासाठी गेलेल्या बस अनेक गावातून रिकाम्या परत आल्याचं चित्र पाहायला मिळाले. न्यूज स्टेट महाराष्ट्रासाठी प्रसाद शिंदे, अहमदनगर. मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीची तोडफोड केली आहे. राज्यात मराठा आरक्षणासंदर्भात चांगलाच वातावरण तापलाय. ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीची तोडफोड संदर्भात बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी मोठे विधान केले. सदावर्ते यांच्या नालायकपणामुळेच महाराष्ट्राच्या गोरगरीब मराठा समाजाचा आरक्षण हिसकावला गेलाय. सदावर्तेने इतक्या प्रखरपणे बाजू कोर्टामध्ये आरक्षणाच्या विरोधात मांडली आहे. हा जणू काही हा सुळाने पेटला होता. जसं काही प्रचंडपणे नुकसान त्याचा आरक्षणामुळे होणार आहे. गुणरत्न सदावर्तीची जी गाडी तोडली ही शिक्षा याला कमी आहे. त्याला संपवायला पाहिजे होता. हा संपला असता तर मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला असता असंही संजय गायकवाड यांनी म्हटलंय. आणि म्हणून याला जी काही गाडी तोडली ही शिक्षा याला कमी आहे. त्याला संपवायला पाहिजे होता. हा संपला असता तर मराठ्यांचा आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला असता. ज्याने कोणी केलं मी त्यांना सांगतो की बाबा जरा कमी झालं, याची व्यवस्था चांगली करायला पाहिजे होती. जर ज्यांनी कोणी हे केले त्याला सांगतो हे कमी झालंय, याची व्यवस्था चांगली करायला पाहिजे होती असंही विधान शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केलंय.
वसीम शेख, न्यूज स्टेट महाराष्ट्र, बुलढाणा. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली आहे. त्यांच्या या उपोषणाला राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा आमदार रोहित पवार यांनी देखील पाठिंबा दिला आहे. रोहित पवार यांनी एक मोठा निर्णय आज घेतला आहे. रोहित पवार यांची युवा संघर्ष यात्रा सुरू आहे. या यात्रेदरम्यान त्यांनी हा निर्णय घेतला आहे. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी पुन्हा उपोषणाचा हत्यार उपसले. त्यांनी सरकारला मराठा आरक्षणासाठी 40 दिवसाचा वेळ दिला होता, पण 40 दिवसानंतरही सरकारने मराठा आरक्षणाबाबत ठोस निर्णय घेतला नाही. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली आहे. त्यांच्या उपोषणाला राज्यातील विरोधी पक्षांनी पाठिंबा दिलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी देखील मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्याचा मोठा निर्णय घेतलाय. मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी रोहित पवार यांनी आज 1 दिवसीय अन्नत्याग आंदोलन केले आहे. खऱ्या अर्थाने पाठिंबा देण्यासाठी आज मी असेल आणि माझ्यातले काही लोकांनी निर्णय असा घेतलेला आहे की आज अन्नाचा एक कण सुद्धा घेणार नाही. आणि मग त्यांना एक छोटासा, त्यांचा संघर्ष खूप मोठा आहे, महाराष्ट्राचा संघर्ष खूप मोठा आहे, युवांचा आहे, सामान्य लोकांचा आज आहे, त्यात आमचा एक कुठेतरी वाटा असावा यासाठी आम्ही आज अन्नत्याग केलेला आहे. रोहित पवार यांची युवा संघर्ष यात्रा सुरू आहे. या युवा संघर्ष यात्रेदरम्यान 18 ते 19 किलोमीटर पायी चालत रोहित पवार यांनी अन्नत्याग करत मराठा आरक्षणाला पाठिंबा दिल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. सचिन धुमाळ, न्यूज स्टेट महाराष्ट्र, पुणे. मराठा आरक्षणासंदर्भात जरांगे यांना उपोषण दरम्यान मागितलेल्या अवधीत दिलेले एकही आश्वासन पूर्ण न केल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विरोधकांकडून टीका केली जाते. अशातच काँग्रेस आमदार राजेश शेकडे यांनीही मुख्यमंत्र्यावर टीका केली आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याची मुख्यमंत्र्यांची प्रामाणिक इच्छा नाही आहे. मुख्यमंत्री हे मराठा समाजाची दिशाभूल करतायत, अशी टीका बुलढाण्यातील मलकापूरचे काँग्रेसचे आमदार राजेश शेकडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आणि मराठा समाजाच्या लोकांवर दाखल गुन्हे मागे घेण्यासाठी 30 दिवसाचा अवधी मागून घेतला होता. मात्र अवधी संपल्यावरही दिलेल्या आश्वासनापैकी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकही आश्वासन पूर्ण केला नाही. मराठा समाजाच्या लोकांवर दाखल गुन्हे देखील मागे घेतले नाही आहेत. राज्यात आणि केंद्रात त्यांची सत्ता आहे. केंद्रावर दबाव टाकून किंवा विनंती करून मराठा समाजाच्या आरक्षणाची सोडवणूक करू शकतात, असे काँग्रेसचे आमदार राजेश शेकडे यांनी म्हणत आम्ही जरांगेंच्या सोबत असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. वसीम शेख, न्यूज स्टेट महाराष्ट्र, बुलढाणा. मराठा समाजाचा आरक्षणाचा मुद्दा आता महाराष्ट्रभर तापताना पाहायला मिळतोय. आता अनेक गावात नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे. याचा फटका आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री नारायणस्वामी यांना पंढरपुरात बसल्याचं पाहायला मिळालं. आरक्षणाच्या मागणीसाठी आता पंढरपुरात आणि विठ्ठल मंदिरात मंत्री, आमदार, खासदार, राजकीय पुढाऱ्यांना प्रवेशबंदी करण्यात आली. यानंतर आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री नारायणस्वामी हे विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी आल्यावर मराठा बांधवांनी शासकीय वाहनासमोर निदर्शने केली. आरक्षणाच्या मागणी संदर्भात घोषणाही देण्यात आल्या. पंढरपूर गावबंदी असल्याच्या घोषणा यावेळी देण्यात आला. मराठा आंदोलनामुळे उपमुख्यमंत्री नारायणस्वामी मंदिरात काही काळ अडकून पडले होते. आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री नारायणस्वामी पंढरपूरला येणार असल्याने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तरी देखील आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री नारायणस्वामी यांना यावेळी मराठा समाजातील कार्यकर्त्यांचा सामना करावा लागला. पंढरपूरहून अरुण बाबर, न्यूज स्टेट महाराष्ट्र. आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आंदोलन सुरू केल्यामुळे महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटलेला पाहायला मिळतो आहे. त्याच पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्यामध्येही ठिकठिकाणी नेत्यांना, राजकीय प्रतिनिधींना गावबंदी करण्यात आली असून ठिकठिकाणी साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहेत. कळंब शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या नेत्याचे फोटो झाडून आंदोलन करण्यात आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय मंत्री नारायण राणे, मंत्री छगन भुजबळ आणि गुणरत्न सदावर्ते यांचे फोटो जाळून कळंब शहरात आंदोलन करण्यात आलं आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला समर्थन म्हणून हे आंदोलन करण्यात आलं आहे. मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या मागणीनुसार मराठा आरक्षण न मिळाल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांनी यावेळी दिला आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा तापत असतानाच महाराष्ट्रातील शिर्डी येथे
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा पार पडला आहे. या दौऱ्यादरम्यान एकाही नेत्याने मराठा आरक्षणाविषयी शब्दही काढलेला नाही. त्यामुळे मराठा आरक्षणाविषयी राज्य सरकार, केंद्र सरकार जागरूक आहे का नाही असा प्रश्न निर्माण होतो आहे. श्रीराम क्षीरसागर, न्यूज स्टेट महाराष्ट्र, धाराशिव. लातूर जिल्ह्यातल्या मंडळात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र विमा कंपनी केवळ 10 मंडळ पीक विम्यासाठी पात्र ठरविले आहे. त्यामुळे शेतकरी संघटना आक्रमक झाली. यामुळे शेतकरी संघटनेने लातूर येथील कृषी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन मांडलं आहे. 60 मंडळातील शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा द्या, अन्यथा चापकानी फोडून काढू असा इशारा ही शेतकरी संघटनेने दिलाय. यंदा कमी पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. त्यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली तर आर्थिक हातभार लागावा या आशेने लातूर जिल्ह्यातील तब्बल 8 लाख शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता. झालेलेही तसेच जिल्ह्यात पावसाने दगा दिला आणि शेत शिवारातील पीक करपून गेली. लातूर जिल्ह्यातील 60 ही मंडळाला सरसकट पीक विमा देण्यात यावा असे जिल्हाधिकाऱ्यांना पीक विमा कंपनींना सूचनाही दिल्यात. मात्र आता कंपनीकडून केवळ 10 मंडळ पात्र ठरण्यात आले आहे. त्यामुळे संताप्त शेतकरी संघटनेने कृषी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन मांडलंय. जोपर्यंत 60 मंडळातील शेतकऱ्यांना सरसकट विमा मंजूर होत नाही तोपर्यंत उठणार नसल्याची भूमिका यावेळी शेतकरी संघटनेच्या वतीने घेण्यात आली आहे. आसिफ पटेल, न्यूज स्टेट महाराष्ट्र, लातूर. बारामती शहरात नगर परिषद प्रशासनानं वारंवार सूचना करूनही नियमांचं उल्लंघन करणं खाजगी अकॅडमी चालकांना महागात पडलंय. वारंवार लेखी सूचना करूनही अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित न करणाऱ्या खाजगी अकॅडमींना बारामती नगर परिषद प्रशासनानं टाळं ठोकलंय. बारामती शहरातील 18 अकॅडमीला टाळं ठोकण्यात आल्याची माहिती आहे. बारामतीतील मुहसिन पठाण यांनी बेकायदेशीर अकॅडमीवर कारवाई व्हावी या मागणीसाठी प्रांत कार्यालयासमोर आमरण उपोषण केलं होतं. त्यानंतर तहसीलदारांच्या उपस्थितीत बैठकीत कारवाईचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीनंतर शहरात ज्या अकॅडमी नियमबाह्य आहेत त्यांच्यावर कारवाई करावी असे आदेश मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी अग्निशमन दलाचे पर्यवेक्षक पद्मनाथ कुल्लरवार यांना दिले होते. अनेक अकॅडमीने अग्निशमन दलाचा ना हरकत दाखला मिळवण्यासाठी कागदपत्रांची पूर्तता केली नाही म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे. देवराखोंडे, न्यूज स्टेट महाराष्ट्र, बारामती. पंतप्रधान आता ग्रामपंचायत सरपंच झालं म्हटल्यावर काय बोलणार असं म्हणत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी पंतप्रधान मोदी यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर टीका केली. गावात कोठेही काही झालं तरी उद्घाटन माझ्या हातूनच व्हावे असे ज्याप्रमाणे सरपंच वाटते त्याचप्रमाणे पंतप्रधानांना देखील असे वाटू लागल्याची टीका आंबेडकरांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर केली. भाजप जे हिंदुत्वादी स्वतःला म्हणून घेत आहेत त्यांच्या काळात 13,000 हिंदूंनी देश सोडून दुसऱ्या देशाचं नागरिकत्व स्वीकारलं असं म्हणत हिंदूच सरकार म्हणणाऱ्या भाजपमुळे देशात हिंदू हे देश सोडत असल्याची टीका बाळासाहेब आंबेडकर यांनी केली. मोदीबाबत बाप ठेवणार नाही आणि लेखात लेख ठेवणार नसल्याचे आम्ही महाराष्ट्रात 48च्या 48 जागा लढण्याच्या तयारीत लागलो आहेत असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय. कॅमेरामॅन संतोष पाटावसह गजानन देशमुख, धुळा.